आणि ह्या 14 वर्षांमध्ये सगळ्याच गोष्टी जर बारकाव्यानं आपण बघितल्या, सामाजिक असेल, राजकीय असेल, संस्थात्मक असेल, सगळ्याच गोष्टी कालांतरानं बदललेल्या दिसतात. परिस्थिती सुद्धा सगळ्या ठिकाणची बदललेली दिसते. चळवळीचा भाग असेल, समाजकारणाचा भाग असेल, त्यातून सुद्धा तरुण पिढी असेल, थोडे शांत झालेली सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला जाणवते. ज्या चळवळी मोठ्या पद्धतीनं पहिल्या असायच्या त्या अलीकडल्या काळामध्ये लढायला सुद्धा माणसं कुठंतरी कमी पडतात, अशा भूमिका त्या निमित्तानं आपल्याला जाणवतात. ह्याच ग्राउंडवर अण्णांचे जे जे कार्यक्रम झाले, साहित्य संमेलनं झाली, मोठे विचारवंत आणले गेले, साहित्यिक आणले गेले आणि लोक प्रबोधनाचं काम अण्णांनी ह्या भागामधून आपल्या ह्या 2-3 जिल्ह्यांमध्ये चळवळीच्या स्वरूपात असेल, साहित्य संमेलनातून आता सांगलीला सुद्धा साहित्य संमेलनामध्ये झालं, त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक साहित्य संमेलन असेल किंवा कोणतंही चळवळीचं काम असेल त्या ठिकाणी अण्णांचं नाव प्रामुख्यानं प्रत्येक ठिकाणी घेतलं जातं. अण्णांच्यावर आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर, संभाजीराजांच्यावर बोललेलं सरांनी प्रत्येकानेच ऐकलंय. माझ्या 15-20 वर्ष झाले असतील, माझ्या सगळ्या तरुण सहकार्यांनी माझा जो वाढदिवस घेतला त्यावेळेला पहिल्या वाढदिवसाला बानवडे सरांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यावेळेला सरांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्या सुद्धा आतापर्यंत आमच्या लक्षात आहेत. अण्णांचं काम असेल, अण्णा आपल्यातून गेले असतील तरी त्यांचं जे विचार होते, त्यांचं जे सर्वसामान्यांच्यासाठी काम होतं ते इथून पुढल्या काळात तितक्याच ताकदीनं जर चाललं तर तीच सगळ्यात मोठी श्रद्धांजली अण्णांना ठरू शकते. अण्णांनी हुतात्मा संकुल उभा करून चिरंतन अण्णांचं नाव निश्चितपणानं आपल्या भागामध्ये असेल, आपल्या जिल्ह्यामध्ये असेल, हुतात्मा संकुल हे अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवून त्यांनी सगळ्या ठिकाणी आपलं नाव कायमस्वरूपी कोरून गेले. ज्या वेळेला स्वातंत्र्याचा काळ होता, इंग्रजांना तोंड द्यायचं परिस्थिती होती, त्यावेळेला देशासाठी सरकार स्थापन करून त्यावेळेला जी भूमिका घ्यायला लागत होती ती भूमिका अतिशय ताकदीनं घेतली आणि चळवळ स्वातंत्र्य काळ संपल्यानंतर आपण न थांबता संस्थात्मक काम असेल, चळवळीचं काम असेल, अजून सुद्धा स्वातंत्र्य मिळालं नाही ही भूमिका धरून परत समाजासाठी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. आता आपण अण्णांचं काम पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीनं बानवडे सर, तुम्हाला मी सांगू इच्छितो की टेंबू योजनेसाठी अण्णांचं नाव द्या म्हणून आम्ही वारंवार मागणी केली. त्यासाठी पत्र पण आम्ही दिली, शिंदे साहेबांना भेटलो आणि त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा विभागाचे मंत्री आहेत त्यांना त्या विषयावर बोलल्यानंतर खालून प्रस्ताव सुद्धा, आता विनय सावकार असते तर मी त्यांना ह्या गोष्टी देणार होतो, पण तो प्रस्ताव सुद्धा त्यांनी पॉझिटिव्ह स्वरूपात खालून गेला की टेंबू योजनेला नाव अण्णांचं द्यावं. ही भूमिका राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्या ठिकाणी तयार केली. त्याचबरोबर अण्णांनी आयुष्यभर
धरणग्रस्तांची चळवळ अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी चालवली. त्यानंतर सुद्धा आता सांगली कोल्हापूर जिल्ह्यातले जे धरणग्रस्त आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी संघटनेत आंदोलनामध्ये चांगल्या ताकदीनं भाग घेत असतात. तर धरणग्रस्तांचं सुद्धा महामंडळ असावं आणि ते क्रांतीवीर नागनाथ अण्णांच्या नावानं असावं, ह्यासाठी आम्ही ती मागणी केली. त्यासाठी फॉलोअप घेतला. तर बानवडे सर, तुम्हाला माहित असेल की आशिष जसवंत साहेब मंत्री विभागाचे आहेत, त्यांनी सुद्धा कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव मंजूर झाला आणि महामंडळाची प्रोसेस सुद्धा जी महामंडळ जाहीर केली होती त्यातली बऱ्यापैकी थांबली गेली. पण आपलं महामंडळ झालं पाहिजे हे दुसऱ्यांदाच शिंदे साहेबांनी जाऊन त्या ठिकाणी सांगितलं आणि हे थांबलं नाही पाहिजे. त्यावेळेला ती प्रोसेस सुद्धा पूर्णपणे मंजुरीची झाली. म्हणजे या दोन्ही गोष्टी, ह्या अण्णांचं नाव या अशा पद्धतीनं महाराष्ट्रभर राहिलं पाहिजे, निश्चितपणे वाढलं पाहिजे. ह्यासाठी आपण ह्या प्रत्येक गोष्टीसाठी जे अण्णासाहेब करून गेले ते निश्चितपणानं मोठं आहे, ते आपण कधीही करू शकणार नाही. पण त्यानंतर सुद्धा अण्णांचं काम मोठं करायचं, अण्णांचं नाव मोठं करायचं, ही भूमिका आपली निश्चित असली पाहिजे. परवाच या ठिकाणी उदय सामंत साहेब येऊन गेले. त्यांनी MIDCची सुद्धा 1 वर्षाच्या आत वाळव्याच्या जवळच MIDC उभारणी करतो ही भूमिका वाळव्याच्या चौकामध्ये सांगितली. हे कशामुळे होत आहे तर तुम्ही हुतात्मा संकुलाच्या सर्व तुम्ही ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या तुमच्या ताकदीच्या जोरावर ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो, होतात. खऱ्या अर्थानं तो काळ पण वेगळा होता ज्या वेळेला अण्णा ह्या सगळ्या गोष्टींना तोंड देत ह्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी करत होते. कधीही आयुष्यामध्ये तडजोड कुणाशीही न करता कायम विरोधाला विरोध करत भूमिका असताना सुद्धा त्या संस्था उभा करणं त्या कालावधीमध्ये सोपं नसताना कधीही तडजोड न करता संघर्षाने या संस्था उभा केल्या गेल्या. त्यानंतर निश्चितपणानं त्या 1 नंबरनं चालवून महाराष्ट्रभर नाव सुद्धा करून दाखवलं. इथून पुढल्या काळात सुद्धा मी आता सरांना सुद्धा सांगितलं की सर, जर आपण विचार केला तर निश्चितपणे बानवडे सर जर आता शिंदे साहेबांच्या बरोबर असते तर सर आपल्या बरोबर इथं नसते, खासदार किंवा आमदार असते. सरांचं काम अतिशय महाराष्ट्रभर सरांना अजून सुद्धा तरुण वर्ग असेल, सर्वसामान्य कार्यकर्ते तारका मिळत नाही सरांच्या, की प्रत्येक ठिकाणी त्यांना व्याख्यानासाठी असेल, कामासाठी असेल बोलवलं जातं. हिंदुत्वावर, शिवाजी महाराजांच्यावर अतिशय गाढा अभ्यास त्यांचा आहे. पण सर निश्चितपणे सांगतो, महायुतीबरोबर काम करताना जर तुमच्यासारखे सहकारी जर आणि आम्हाला सापडले असते तर आपण ह्याच्या पुढल्या स्वतः मोठ्या गोष्टी आम्ही करू शकलो असतो. तुम्ही इथं जर आलात त्याबद्दल मनापासून खरं म्हणजे धन्यवाद मानतो. सावकर साहेब इथं आल्यानंतर काही गोष्टी मी त्यांना ह्या गोष्टीचा, कारण सावकर साहेबांचे आणि फडणवीस साहेबांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे. शिंदे साहेब जर आता मुख्यमंत्री असते तर ह्या गोष्टी निश्चितपणे आपल्याला झालेल्या दिसल्या असत्या. पण आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, ते निश्चितपणे सावकर साहेबांना त्यांना बोलून ह्या पूर्णपणे शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत, मार्गी लावतील. पण इथून पुढल्या काळामध्ये संकुलातल्या आणि सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, कर्मचारी असतील, आपली सर्वांची एकच भूमिका असली पाहिजे की अण्णांचे दिवस जे होते त्या नंतर तितक्याच ताकदीनं इथं ह्या ठिकाणी आले पाहिजेत. लढाऊ भूमिका असेल तर सगळ्या गोष्टी नक्कीच चांगल्या आपल्याला दिसतील.
अण्णांनी काही नसताना त्या कालावधीमध्ये इतकं मोठं काम केलं आणि आता तर आपल्याजवळ सगळं आहे. आपण कोणत्याही कामामध्ये कमी नाही पडलं पाहिजे. खऱ्या अर्थानं मी तर म्हणजे काकांचं खरंच आमच्या मोठं नशीब आहे. हे डायरेक्ट अण्णांच्या पोटाला येणं, कारण 3 नंबर म्हणजे नातू म्हणजे जरा लांबच पडतो. पण इतकं व्यवस्थित संस्था हे सगळं हातात असल्यावर मी तर खरं सांगतो आता काही जाळ केला असता. पण खऱ्या अर्थानं ठीक आहे, नक्की आपण एकाला निश्चितपणे चांगले असे करू. पण आता येणारा कालावधी हा आपल्यासाठी सर्वांनाच सुवर्ण अक्षरानं कोरलेले दिवस निश्चितपणे आणू, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.